हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास भीष्माष्टमी या संबंधी पूजाविधी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, येत्या सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी माघ शुक्ल अष्टमी आहे. हिला आपण भीष्माष्टमी असे देखील म्हणतो. हा सण आपल्याला म्हणजे सण म्हणण्यापेक्षा हे व्रत आपल्याला पूर्ण यासाठी करायचे की या कर्मकांडाने पितृतृप्ती व आपल्या मनीषापूर्तीसाठी आपल्या पितरांच्या व पितामहांच्या नावाने जलतर्पण आपल्याला करायचे आहे. यासाठी दक्षिण भागात आसनस्थ व्हायचे आहे. शक्यतो देवपूजेनंतर एका पातेल्यात शुद्ध ताजे जल घ्यायचे आहे. यात थोडे काळे तीळ, दर्भ, फुलपाकळ्या, गायतूप, गाईचेच दही व गाय दूध टाकायचे आहे. गाईचे दूध, दही आणि तूप या तिन्ही वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे. आणि आपण आपल्या हातांमध्ये, बोटांमध्ये जर चांदीच्या अंगठ्या, सोन्या चांदीच्या अंगठ्या धारण केल्या असतील, सोने आणि चांदी दोन्ही, तर अतिउत्तम. मित्रांनो, आपल्याला दर्भाच्या अंगठ्या घालण्याची गरज राहणार नाही. सदर विधी आपणास विधिवत जमत असता आपण करायचा आहे. अन्यथा यासाठी आपल्याला पंडिताची मदत घ्यावी लागणार आहे. आणि पंडिताची मदत घेतली तर विधिवत हा विधी आपला होणार आहे. आणि यामध्ये सहसा चुका होणार नाहीत. जर श्राद्धकर्म करणारे पंडित आपल्याला मिळाले तर, आणि निश्चितच आपल्या कर्मफळाची प्राप्ती आपल्याला होईल. मित्रांनो, तर या भीष्माष्टमीला आपल्याला एवढंच करायचं आहे की आपल्या पितरांना व भीष्म पितामहाला जलतर्पण करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा भीष्माष्टमी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.